आज आपण डिटरमिनेंट टॉपिक मधला जो एक पार्ट आहे, क्रॅमर्स रूल, डिटरमिनेंटचे ॲप्लिकेशन आहे. तर क्रॅमर्स रूलचा वापर करून इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ही कन्सेप्ट आपण बघणार आहोत. पर्टिक्युलरली 3 व्हेरिएबल मधले जे इक्वेशन आहेत, एक्स वाय झेड मधले, तर ते इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडं दोनच ऑप्शन आहेत. एक तर आपण डिटरमिनेंट मेथड वापरू शकतो किंवा मॅट्रिक्स मेथड वापरू शकतो. तर त्या डिटरमिनेंट मेथडचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आपण एक एक्झाम्पल थिअरॉटिकली मी पहिल्यांदा सांगतो की मेथड कशी अप्लाय करायची. त्यानंतर मग आपण एक्झाम्पल पण घेऊ. आता सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स. समजा हे इक्वेशन आहेत 1 2 3, 1 2 आणि 3. a1x plus b1y plus c1z is equal to d1, a2x plus b2y plus c2z is equal to d2, a3x plus b3y plus c3z is equal to d3. याला पहिल्यांदा डिटरमाइंट फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. याचे टोटल 4 डिटरमाइंट आपल्याला फॉर्म करायचे. तर त्यातला जो पहिला डिटरमाइंट आहे तो एक्स वाय झेडचे कोएफिशियंटचा आहे. a1 a2 a3 हे फर्स्ट कॉलममध्ये, b1 b2 b3 सेकंड कॉलम, c1 c2 c3 थर्ड कॉलम. तर हे डिटरमाइंट डी, a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3. आता ह्याला फॉलो करून बाकीचे सगळे फॉर्म करायचे. जर डी एक्स फाइंड करायचं तर हे कॅन्सल करायचं, a1 a2 a3 पहिला कॉलम, आणि त्याच्या जागेवर हे कॉन्स्टंट घ्यायचं, d1 d2 d3. डी एक्स फाइंड करायचं आहे. त्याच्यामध्ये काय, हा एक्सचा कॉलम आहे. तर बघा, हा कॉलम एक्स आहे, हा वायचा आणि हा झेडचा आहे. डी एक्स फाइंड करत असताना एक्सचा कॉलम डिलीट करायचं, a1 a2 a3. त्याच्या जागेवर कॉन्स्टंट घ्यायचं, d1 d2 d3. सिमिलरली डी वाय काढताना हे हे सेम a1 a2 a3 c1 c2 c3. मधला कॉलम डिलीट करायचा, हा b1 b2 b3. त्याच्या जागेवर परत कॉन्स्टंट d1 d2 d3. सिमिलरली डी झेड फाइंड करताना फर्स्ट कॉलम ॲज इट इज डी प्रमाणे, सेकंड कॉलम डी प्रमाणे, थर्ड डिलीट करायचं, तिथं d1 d2 d3 घ्यायचं. आता याला सॉल्व वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर मग एक्सची व्हॅल्यू dx अपॉन डी, वाय dy अपॉन डी, झेड डी झेड अपॉन डी. म्हणजे थोडक्यात काय, तर हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पहिला जो कॉलम आहे तो डिटरमिनेंट डी म्हणजे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट. दुसऱ्या कॉलममध्ये एक्सचा जो कॉलम आहे पहिला कॉलम तो डिलीट करून तिथं हे घ्यायचं, डी वाय काढताना वायचं कॉलम डिलीट करून तिथं हे घ्यायचं d1 d2 d3. आणि डी झेड काढताना झेडचं कॉलम डिलीट करून म्हणजे तिसरा कॉलम हे घ्यायचं. अशा पद्धतीने ही मेथड आहे. आता मी त्याचं एक्झाम्पल तुम्हाला करून दाखवतो. हा समजा प्रॉब्लेम आहे, सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स. आपण एक 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 कॅल्क्युलेट करू. पहिल्यांदा मी डिटरमिनेंट डी काढतो, डी. तर त्याच्यामध्ये एक्स वाय झेडची कोएफिशियंट हे 1 1 1 फर्स्ट कॉलम, 1 -1 2 1 -1 2 सेकंड, आणि 1 1 -1. लगेच आपण ह्याला सॉल्व पण करू, एक्सपांड पण करू. तर डिटरमिनेंटचं एक्सपान्शन जनरली सगळ्यांना येत असतं. येत नसेल तर आपण त्याचे स्पेशल व्हिडिओ करून टाकलेले आहेत, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, सर्च करू शकता. सिम्पल आहे. हे 1 याचा रो कॉलम डिलीट करा, 1चा हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, +1. रो कॉलम डिलीट करा, याचं या 4 एलिमेंटचं डिटरमिनेंट करा, तर ते येते 1 - 2. सिमिलरली हे मधलं निगेटिव्ह आहे, कंपल्सरी मायनस असतं कारण हा कोफॅक्टर निगेटिव्ह असतो 1 2चा, फर्स्ट रो सेकंड कॉलमचा. हे डिलीट करा, रो आणि कॉलम, रो कॉलम. हे 1 1 1 -1 याचं डिटरमिनेंट -1 -1. त्यानंतर +1 हे लास्टचं. आता 1 घेतलं की त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा, 2 + 1. याला सिम्प्लिफाय करू, 1 इंटू -1 हे -1 होते, -2 इंटू -1 म्हणजे +2, आणि 2 + 1 3. तर 3 + 2 5 -1 4. तर ही डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, डी इक्वल्स टू एक कोएफिशियंट घेतले. तर याच्यात फक्त मेन प्रॉब्लेम काय असतो, बऱ्याच मुलांना डिटरमिनेंट सॉल्व करता येत नाही. तर आपण हे ऑलरेडी तिचे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत, डिटरमिनेंट कसे सॉल्व करायचे काय, ते तुम्ही एकदा सर्च करून बघू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड म्हणजे डी एक्स फाइंड करायचं.
dx. तर dx फाइंड करताना काय करायचं, हे जे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय, तर 622 हे पहिल्या कॉलममध्ये घ्यायचं. 622 पहिल्या कॉलममध्ये. सिमिलरली dy करताना तर आपण तिन्ही एकदाच घेऊ. dy करताना हे सेकंड कॉलममध्ये घ्यायचं 622 आणि dz करताना 622 थर्ड कॉलममध्ये. म्हणजे dx करताना कॉन्स्टंट पहिल्या कॉलममध्ये, dy करताना दुसरा, हा वायचा कॉलम आहे, हा एक्सचा आहे आणि हा झेडचा आहे. बाकीचे जे एलिमेंट आहेत ते ॲज इट इज घ्यायचं डी प्रमाणे. बाकीचे जे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. तर ते आता पहिला कॉलम घेतला आपण 1 - 1 2 1 1 - 1 1 - 1 2 1 1 - 1 हे 1 - 1 2 1 1 - 1 हे dx ला. त्याच्यानंतर आता dy मध्ये, dy मध्ये काय करायचं, तर हे एक घ्यायचं 1 1 1 आणि 1 1 - 1 1 1 1 1 1 - 1 आणि dz मध्ये हे पहिले दोन कॉलम 1 1 1 1 - 1 2. ह्याला आता आपण सॉल्व करू. डी तर आपण कॅल्क्युलेट केलं. आता डिटर्मिनंटचं एक्सपान्शन मी डायरेक्ट करतो. हे 6 इंटू 1 - 2 1 - 2 मधलं निगेटिव्ह -1 इंटू -2 -2 आणि +1 इंटू 4 + 2 4 + 2 हे 6 इंटू -1 म्हणजे -6 +4 आणि +6 हे पण कॅन्सल झाले. अगेन dx इज इक्वल टू 4. आता dy 1 इंटू -2 -2 1 इंटू -2 -2 -6 इंटू -1 -1 and +1 into 2 - 2, that is -4 -2 into -6 plus 12 plus 0 is equal to 8. dy equals to 8. Expansion of determinant order 3. 1 into -2 -4 1 into row column delete करायचं -2 -4 -1 into 2 -2 आणि +6 into -1 into 2 -2 आणि 6 into 2 + 1. तर हे येते 1 into -6 -1 into 0 6 into 3 म्हणजे -6 -0 + 18 हे झालं 12. आता आपण सगळे व्हॅल्यू फाइंड केलं, म्हणजे डी फाइंड केलं. मेन तर हे आहे, डी इज इक्वल टू 4 आलाय, dx आलाय ते पण 4 आहे, dy 8 आहे आणि dz 12 आहे. आता एक्स वाय झेड फाइंड करायचं. तर फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इक्वल्स टू dy अपॉन डी, z इज इक्वल टू dz अपॉन डी. डी ची व्हॅल्यू सगळीकडे आहे 4, डिनॉमिनेटरला कंपल्सरी डी आहे आणि डी इज इक्वल टू 4 आहे. इथं बघा हे डी इक्वल्स टू 4 आहे. आता dx dy आणि dz, तर dx परत 4 आहे, dy 8 आहे, dz 12 आहे, म्हणजे 4 8 12 dx 4 हे 8 आणि 12 म्हणजे इथं 1 आलं तर 2 आले आणि 3. therefore x is equal to 1, y is equal to 2 and z is equal to 3. तर हे अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन इन 3 व्हेरिएबल्स डिटर्मिनंट मेथडने कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्ही अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला 11th आणि 12th मधले जे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट आहेत, पर्टिक्युलरली JEE CET आणि बोर्ड, हे तुम्हाला मिळतील.